राज्य में कपास उत्पादक किसान कठिनाई में है, लेकिन सरकार के पास उनके लिए पैसा नहीं है, जबकि सत्ताधारी विधायकों को 5 करोड़ रुपए की निधि दी जा रही है। यह सवाल कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने उठाया। पत्रकारों से बातचीत करते वक्त वडेट्टीवार ने कहा कि केंद्र सरकार के नियमों और राज्य सरकार की उदासीनता के कारण किसानों का कपास बिक नहीं रहा है। एक और आदिवासी और मागास वर्गीय विभागों का बजट घटाया जा रहा है। वहीं पहली बार चुने गए 50 विधायकों को 5 करोड़ की निधि देना अन्यायपूर्ण है। उन्होंने कहा कि ये केवल विरोधी विधायकों के साथ अन्याय नहीं, बल्कि जनता के साथ भी अन्याय है। वडेट्टीवार ने आगे कहा कि लाड़की बहन योजना चुनावी लाभों के लिए शुरू की गई थी, लेकिन अब इसमें घोटाले सामने आ रहे हैं। पुरुषों ने भी इस योजना का लाभ लिया है। उन्होंने आरोप लगाया कि नगर पालिका और जिला परिषद चुनाव के बाद सरकार यह योजना बंद करने वाली है। महाविकास आघाड़ी में मन से शामिल होने के सवाल पर वडेट्टीवार ने कहा कि इस निर्णय पर वरिष्ठ स्तर पर चर्चा के बाद कोई निर्णय लिया जाएगा। हे बघा, दोन आपण राज्य सरकारची पणन महामंडळ आणि FCI कापसाची खरेदी करते। आता जे चाललेलं आहे की राज्यामध्ये कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस ते खरेदी करू शकत नाही। कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला, अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही, कुठलीही मंजुरी आलेली नाही। 1% मंजुरी आली नाही, 1 सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही। आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघताय शेतात तो व्यापाऱ्यांनी कडे देऊन मोकळा होईल। म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटायचा आणि मग FCIनी खरेदी सुरू करायची। CCI सेंट्रलचा काँग्रेस आपला कॉटन फेडरेशन म्हणजे काय म्हणतो त्याला CCIनी हे आता जे काही सेंटर आहे ते आता सुरू करायला पाहिजे होते, ते का लेट सुरू केले। आणि पणननी सुद्धा पैसे नाही म्हणून सरकारकडून पैसे घ्यायला पाहिजे। तुम्हाला आमदारांना वाटायला 5-5 कोटी रुपये आहेत, मग या कापूस खरेदीसाठी पैसे नाहीत का? समृद्धीसाठी 1 लाख कोटी आहेत, जमीन खरेदी करण्यासाठी 20,000 कोटी रुपये आहेत, आणि आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही किंवा कापूस खरेदीसाठी पैसे नाही, तर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जे दर आता मिळत आहे ते 5,000च्या वर मिळत नाहीये, आणि उद्या जर कापूस व्यापाऱ्यांच्या खिशात गेल्यानंतर ते CCIचे सेंटर उघडून काही उपयोग होणार नाही। मग काय झोपले होते काय? सत्तेमध्ये मस्तीमध्ये धुंदीमध्ये होते त्यावेळेस सगळ्यांना लाडकी बहीण त्यावेळेस वाटत होतं सरसकट देताना त्यावेळेस निकष का नाही लावले? निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी घाई का होती? आणि त्यावेळेस जर काही बायकोचा खाता नसेल तर नवऱ्याच्या खात्यात पैसे गेले असतील तर वाईट काय आहे त्यामध्ये? नाही, नवऱ्याने फायदा घेतला कसं म्हणता येईल? नवरा काय साडी घेऊन घालून ते अर्ज भरायला गेला होता काय याच्यासारखा सोंग? त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं जे काही काढून यांच्या खिशात पैसे नाहीत, त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुंडाळायचं आणि निवडणुका संपवायच्या, आपल्या लाडकी बहीण योजना संपवायची, असं त्यामागचं षडयंत्र आहे। म्हणून या योजनेच्याच मागे सत्ताधारीच लागले आहेत। एखाद्याला कोर्टात उद्या पाठवतील आणि तो सांगतील काँग्रेसचाच माणूस कोर्टात गेला असंही सांगतील, एखाद्याला पकडतील, पैसे देतील आणि हायकोर्टात पाठवतील, ही योजना व्हायबल नाही, आर्थिक स्थिती नाही, आणि कोर्ट निर्णय देऊन टाकणार योजना बरोबर नाही, बंद करा, आणि मग आमच्या नावानं भोंगे वाजवतील, डफळे वाजवतील आणि ती योजना गुंडाळतील। पापाचे वाटेकरी दुसऱ्यावर ढकलायचा आणि स्वतः पाप करायचा, हे चाललेलं आहे आणि ते पुढेही सुरू राहील। नाही, असं ह्या निवडणुका स्थानिक आहे, या काही विधानसभेच्या निवडणुका नाही। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये स्थानिक विषय असतात आणि स्थानिक विषयावर त्या निवडणुका लढल्या जातात। स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यात त्यांना घेऊन लढले जातात, त्यामुळे त्याचा परिणामाचे वगैरे विषय येत नाही। विषय आहे की एखाद्या नवीन पार्टनरला पक्षात किंवा आघाडीत घेत असताना त्याचा निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होत असतो आणि वरिष्ठ निर्णय त्या संदर्भात घेतील, त्यामध्ये आम्हाला पडायची गरज नाही। त्यांचा जर सिग्नल आला उद्या घ्या, इथे आम्ही तो निर्णय घेऊ, उद्या घेऊ नका तो निर्णय होईल। आता ही केवळ चर्चा आहे,
ते काय म्हणतात, हे काय म्हणतात, भाई काय म्हणतायत, वर्षाताई काय म्हणतायत, आमचे हर्षवर्धनजी प्रदेशाध्यक्ष काय म्हणतायत, ही चर्चा आहे. हा अंतिम नाही, अजून निवडणुकीला वेळ आहे. जरा आचारसंहिता वगैरे घोषित होऊ द्या, मग तुम्हाला काय होत आहे ते दिसेल. आमची तर बाकीच्या पक्षाशी ग्रामीण पातळीवर युती अनेक ठिकाणी होताना पण दिसत आहे, काही ठिकाणी होताना दिसत नाही. मग ते आमचे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, यांची युती काही जिल्ह्यामध्ये होते, आमची प्रत्येक ठिकाणी होत नाहीये. काल आम्ही अकोल्यातून आढावा घेतला, त्या ठिकाणी आमची आघाडी होते शरद पवार साहेबांच्या बरोबर. काही 2-3 जागा त्या घेत आहेत नगर परिषदच्या, आम्ही 5-6 जागा आम्ही लढतो 7-8 पैकी. तर अशी चर्चेला पुढे पुढे चाललेला आहे. अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही आणि अंतिम निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती ठेवू. INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.